हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस जरा स्पेशल आहे कारण आज अभिजित यांचा बड्डे आहे. तर म्हटलं सकाळीच ऑप्शन करून घ्यावं. ते ऑफिसलाच निघालेले होते. मी आधी ऑप्शन वगैरे करून घेतलं. त्यानंतर ऑफिस स्टाफमधले पण सगळेजण घरी आले होते. त्यांनी पण छान असा केक आणला होता, तो पण कट केला. त्यानंतर मी सगळ्यांना केक असा छान सर्व केला. चला तर म्हटलं आज घरीच केक बनवूयात. तर मी तर साधा केक, रवा केक बनवायला घेतला आहे कारण बरेच दिवस झाले मी तो बनवलेलाच नव्हता. तसं तर मला तो आयसिंग केकही छान बनवता येतो, पण तो तितकासा आमच्या तिघांनाही आवडत नाही. म्हटलं छान साधाच केक बनवूयात. तर इथे मी छान असा केक वगैरे बेक केला, पण त्याच्यामध्ये मी थोडंसं चाकू घालून बघत होते, त्यामुळे तो थोडा पंक्चर झाला. त्यामुळे तो असं काहीसा दिसत होता. इकडे त्यानंतरनं बाहेर खूप जोरदार असा पाऊस झाला आणि वातावरण एकदम थंड होऊन गेलं. आणि दुपारचं जेवण मी खूप छान मेनू बनवला होता कारण अभिजितांचा बड्डे तर होताच आणि आमचे फॅमिली फ्रेंड पण आलेले होते लातूरवरून, म्हणून त्यांच्यासाठी असं छान जेवण बनवलं होतं. व्हेजच होतं. तर वांग्याची मस्त भाजी बनवलेली होती, श्रीखंड, खीर, वरण भात, चपाती, पापड वगैरे तळले होते. असा काहीसा मेनू होता. संध्याकाळच्या टायमिंगला मी असं थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून छान बर्थडे सेलिब्रेशन करून घेतलं. आणि तुम्ही हा केक बघू शकता, एवढा छान झाला होता ना, सगळीकडून परफेक्ट व्यवस्थित बेक झालेला होता तो. आणि खूप असं स्पॉन्जी आणि खूप छान, तोंडात टाकलं तर असं विरघळेल असा एवढा मस्त झालेला होता. ब्राऊन वगैरे सगळा कलर वगैरे खूप छान असा आलेला होता. संध्याकाळी त्यानंतर आम्ही केक वगैरे कटिंग झाल्यानंतर ना इकडे बाहेर आलो होतो जेवणासाठी. तर सगळ्यांनी मिळून असं छान जेवण केलं आणि अशा प्रकारे मी छान असं बर्थडे सेलिब्रेशन केला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आज हे सगळे प्लॅन्स ना अभिजित यांना बर्थडे गिफ्ट म्हणून भेटले होते आणि ते बघून सगळ्यात जास्त आनंद तर मलाच झाला असेल, कारण तुम्हाला तर माहिती आहे मला प्लॅन्स किती आवडतात.